संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं आणि संकटांना जमिनीत गाडून त्यावर यशाचा, कर्तृत्वाचा झेंडा रोवणं माणसाच्या हाती असतं. सर्व काही व्यवस्थित असताना अचानक अपघात होतो आणि अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होतं. कसा बसा जीव वाचतो, पण दोन्ही पाय निकामी होतात आणि आता पुढं काय असा प्रश्न समोर उभा राहतो. 2017 माझ्याबरोबर अतिशय उत्कृष्ट घटना घडली की मुंबईवरनं येत असताना बॉम्बे पुणे एक्सप्रेस हायवेवरती, जर तुम्हाला माहिती असेल तर माझा खूप मोठा आणि छान अपघात घडला. त्या अपघातामध्ये मी पूर्ण कोलमडून पडलो. 95% बॉडी माझी कम्प्लिटली कोलॅप्स झाली. स्पाईन पूर्ण क्रॅश झालं होतं. पाठीचा मणका पूर्ण गेला होता. स्पायनल कॉर्डला 3 ठिकाणी इंजुरी होती आणि त्याच्यामुळे माझ्या छातीच्या खालचं पूर्ण सेन्सेशन गेलं होतं. लार्ज इंटेस्टाईन मोठा, जवळपास 70 होल होते. रिपकेज जे आहे, आपल्या छातीचं जे रिपकेज आहे तर कम्प्लिटली भोगा झाला होता. तर हिलिंग पार झालं. अजूनही चालता येत नाही, व्हीलचेअरवरती आहे. बट मी आत्ता स्वतःला चालता येत नाही, पण आज जवळपास 20,000 उद्योजक माझ्याबरोबर जोडले गेलेत आणि मी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटमध्ये एंटरप्रेन्योर्स पार्लमेंट नावाची संस्था चालवतो. ऍक्सिडेंट झाल्यानंतर तर कळलं की ते विकलांग झाले. त्याच्यानंतरची जर्नी आमची खूप स्ट्रगल जर्नी होती. अक्षय जे आहेत त्यांच्या ऍक्सिडेंटच्या आधी ते खूप पॅशनेट होते बिझनेससाठी आणि ते तेव्हाही 18-18, 20-20 तास ते काम करायचे. अक्षय जे घरात असताना घर जे आहे ना फक्त दिवसभर हसत असतं जेव्हा ते घरात असतात तेव्हा. या जीव घेण्या अपघातातूनच उठतो. केवळ उठतोच नाही, तर आपल्या उद्योगीपणाच्या जोरावर हजारो लोकांना रोजगार देऊन त्यांच्या रोजीरोटीची सोय लावतो. असं कधीही क्षय होणार नाही असं अक्षय काम उभं केलंय अक्षय सरोदे यांनी. ते आपल्या भाषणातून सगळ्यांना प्रेरणा देण्याचं काम करतात. मला आहे ना माझ्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी आणि सर्वांसाठी एक छान संदेश द्यायचा आहे की मित्रांनो, आपण जे आहेत ना आपल्याकडे काहीतरी विकलांगता आहे, काहीतरी कमतरता आहे हे पाहू नका. माझ्याकडे काय आहे, व्हॉट इज मिसिंग इज नॉट इम्पॉर्टंट, व्हॉट इज अवेलेबल इज मोर इम्पॉर्टंट. राईट. आपण काय मिसिंग आहे त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर आपण शोषित व्यवस्थेचे भाग होतो. आपण जे आहेत ना पोषित व्यवस्थेचे भाग झालो पाहिजेत. हा मला मेसेज आहे. तुम्ही देणारे होणार असाल, तुम्हाला घेण्याची चिंता करायची गरज नाही आहे. आणि मला माहिती आहे की जर कुठलाही अपघात किंवा कुठलीही विकलांगता जी आहे आपल्या आयुष्यामध्ये नवीन किरण घेऊन येत असते आणि हाच मला तुम्हाला संदेश द्यायचा आहे. माणसाचं मोठेपण त्यानं किती माणसं मोठी केली त्यावरून मोजतात, पण जो स्वतः मोडून पडला पण खचला नाही, नव्या उमेदीनं दुसऱ्यांना उभं केलं, त्याचं मोठेपण कशात मोजणार. अक्षय सरोदे यांनी भीम पराक्रम केलाय.